हाय नमस्कार, मी स्नेहा कुकड फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आज खूप लेट व्हिडिओला सुरुवात करते आहे माहिती आहे का? म्हणजे पिहूला बरं नाही एकतर त्यामध्ये सकाळचा माझा वेळ गेला, त्यानंतर व्हिडिओची कामं होती, त्यात पिहूला बरं नाही म्हणून पिहूच्या पप्पांचा आता 5वा कॉल येऊन गेला। उठला का, जेवला का, ब्रश केला का, झोपला का, औषध दिली का वगैरे वगैरे वगैरे। सो त्यात माझा भरपूर वेळ गेला। आज म्हटलं चला आता तरी व्हिडिओला सुरुवात करूयात, काहीतरी काम झालं पाहिजे। म्हणजे माहिती आहे का, व्हिडिओमुळे माझी एक गोष्ट खूप छान होत आहे। रोज म्हणजे काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे म्हणून खोदून शोधून मी कामं काढते आणि त्यामुळे खरंच माझं घर नीटनेटकं होतं, स्वच्छही होतं आणि ऑर्गनाईज राहतं। पण कधीतरी याच व्हिडिओच्या नादात मी इतकी गुंतलेली असते का म्हणजे एडिटिंगमध्ये वगैरे वगैरे की घराकडे दुर्लक्ष होतं आणि भरपूर पसाराही होतं। म्हणजे दोन्ही जे आहेत या व्हिडिओचे माझ्या लाईफवर म्हणजे इम्पॅक्ट करत आहेत। सो आणखी एक गोष्ट, फोनची मेमरी माझी सतत फुलच राहते। सो आता ना अर्ध्या पाऊण तासापासून तेच काम केलं। पहिलं जुने पुराणे भरपूर व्हिडिओ होते ते डिलीट केलेत, स्क्रीनशॉट असतात जास्तीचे ते डिलीट केलेत आणि त्यातही भरपूर वेळ गेला। आणि ते डिलीट करताना एक थॉट असाच डोक्यात आला की जसं आपण हे फोटो व्हिडिओ डिलीट करतो तशा म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यातून काही गोष्टी डिलीट करता आल्या असत्या तर जीवन किती म्हणजे हॅपी झालं असतं नाही का? म्हणजे बघा, म्हणजे आपल्या आयुष्यात बघा खूप साऱ्या अशा गोष्टी असतात त्या जर आपण डिलीट केल्यात ना खरंच आपल्या लाईफमधून, आपल्या ब्रेनमधून, तर आपण निवांत जगू शकतो किंवा दुःखच कमी होऊन जाईल आपल्या आयुष्यातलं, असं मला तरी वाटतं। म्हणजे काही लोक असतात बघा, लोक नाही डिलीट करायचे, लोक डिलीट केलं तर कसं होईल? एकट्याने नाही जगू शकत आपण, आपल्याला जगायला लोक लागतात आजूबाजूला, चांगले वाईट कसेही असले तरी आपल्याला लोक लागतात। सो लोकांच्या अशा गोष्टी ज्या आपल्याला दुःख देतात त्या आपल्याला डिलीट करता यायला पाहिजेत। त्यानंतर असे काही क्षण आपण भूतकाळात जगलो तेव्हा त्या क्षणांनी आपल्याला त्रास दिलेला असतो आणि आत्ताही आपण ते क्षण आठवून स्वतःला त्रास देत असतो। सो असे क्षणही आपल्याला आपल्या आयुष्यातून, आपल्या लाईफमधून, आपल्या आठवणीतून जे आहे डिलीट करता यायला पाहिजेत। त्यानंतर काही तक्रारी असतात आपल्या बऱ्याचशा लोकांकडनं, काही आपल्याला कधी खुपलेलं असतं, दुखलेलं असतं किंवा कुणी काही आपल्या मनासारखं केलेलं नसतं, म्हणजे आपल्या जवळच्याच व्यक्तींकडून आपल्याला अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाही की मग आपल्या तक्रारी असतात। सो अशा काही तक्रारी ज्या विनाकारणच्या आहेत, ज्यामुळे आपण म्हणजे समोरच्यालाही नाराज करतो किंवा आपणही दुःखी राहतो। सो तशा काही तक्रारी, शिकायती आपल्याला डिलीट करता यायला पाहिजे। अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण आयुष्यातनं डिलीट केल्यात ना, भूतकाळातल्या आहेत बरं का ह्या, खरंच भूतकाळातल्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जर डिलीट करता आल्यात ना, आपला वर्तमान आणि भविष्य नक्कीच सुखात जाईल असं मला तरी वाटतं। बघा, मोबाईलमधले जसे व्हिडिओ वगैरे वगैरे डिलीट केले, मोबाईलमध्ये जागा झाली, आणि तसंच तुम्ही जर आयुष्यातल्या ह्या कडू आठवणी डिलीट कराल, तक्रारी डिलीट कराल, तेव्हाच तर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये छान स्पेस क्रिएट होईल नवीन आनंदासाठी, नवीन छान आठवणीसाठी, असं मला तरी वाटतं। सो करा पटपट सर्व काही जुनं पुराणं जे त्रासदायक आहे, खूप निराश करतं, निगेटिव्हिटी आणतं, ते सर्व डिलीट करा आणि मस्त नवीन आनंदासाठी, नवीन आठवणीसाठी तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या मनात, तुमच्या ब्रेनमध्ये जागा तयार करा। अशक्य असं काही नाही, प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा, होतात। खूप काही आपल्या लाईफमध्ये घडून गेलेलं असतं। आता माझ्या लग्नाला 15 वर्ष झालेत आणि तुम्ही मला बघतात, माझ्याशी रिलेट करतात, म्हणजे तुम्हीही माझ्या जवळच्या 1-2 वर्ष खाली वर किंवा माझ्या बरोबरीचेच असाल। तुम्हीही या 15 वर्षात बरंच काही सहन केलेलं असेल, बरंच काही बघितलेलं असेल, त्याच्या कडू गोड छान वाईट आठवणी तुमच्याही डोक्यात असतील, ज्या अजूनही कधी तुम्हाला खूप आनंद देत असतील किंवा कधी खूप निराश करत असतील, दुःखी करत असतील। सो अशा आठवणी ज्या आनंद देतात त्या जपून ठेवा आणि ज्या खरंच त्रास देतात त्या डिलीट करून टाका।
शक्य आहे असं, म्हणजे आता तुम्ही म्हणाल काय बोलतेस नाही, इतकं इझी नसतं, सर्व काही इझी नसतं, पण अशक्य काहीच नाही. प्रयत्न करा. आणि चला आता या थॉट आला माझ्या डोक्यात, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. जमतं खरंच जमतं, प्रयत्न करावे लागतात. मी केले या गोष्टीची भरपूर प्रॅक्टिस केली मी लाईफमध्ये, आणि म्हणून आज असं हॅपी जे आहे तुम्हाला दिसते आहे मी. सो चला या छानशा थॉटसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो सुरू करते. चला आता भरपूर कामं पडलेली आहेत. खरं तर पूजा उचलायची आहे आणखी कालची, आणि उत्तर पूजा करायची आहे. त्यानंतर कबड आवरायचं आहे यार, म्हणजे बेसिक कामं झालीत माझी तशी, फक्त पूजा राहिलीत आणि झाडांना पाणी द्यायचं राहिलं. आणि कबड आवरू की नको असं माझ्या डोक्यात चाललंय. बघते आता किती वाजलेत, माझ्याकडे किती वेळ आहे ते त्यानुसार डिसाईड करते. जर केलं आज कबड क्लीन तर तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हीही थोड्याशा त्यातनं मोटिवेट व्हाल. थोड्याशा म्हणते आहे मी. आणि तुम्हीही तुमच्या घरातला एखादा कोपरा माझ्यासोबत क्लीन कराल. सो चला, मी म्हणते आहे कबड क्लीन करते पण एक काम माझ्यासमोर येतं. सर्वात आधी तर पूजा राहिली होती माझी आज. सो पूजा जी उत्तर पूजा आहे ती पूजा केली. आणि मी हे जे निर्माल्य आहे ना कधीच म्हणजे पाण्यात वाहवत नाही, नदीमध्ये टाकत नाही किंवा कोणत्या नाल्यामध्येही टाकत नाही. खूप जास्त साईड इफेक्ट होतात. पाण्याचं प्रदूषण होतं ते वेगळं, पण बऱ्याचदा म्हणजे आपण म्हणू नदीत नाही तर असे जिथे पाणी साचलेलं आहे, छोटे मोठे तलाव नाल्यात टाकू शकतो. पण तिथेही टाकलं ना तर ते पाणी खराब होतं. हे सर्व ना तिथे कुजतं, आणि बघा जनावरं तरी पाणी पितातच की नाही ते. सो त्यांच्या हेल्थवर परिणाम होतो. म्हणून मी काय करते, माझ्याकडे जे माती असते एक्स्ट्राची त्यामध्ये ना हे टाकून देते. याचं खत बनून जातं आपोआप काही महिन्यानंतर. किंवा मग तुम्हाला खत नसेल बनवायचं तर एखाद्या ठिकाणी गड्डा खोदून ते रोवून देऊ शकता. माहिती आहे का, मी कामं करत होती ना, नुसतं पिहू माझे मागे फिरत होता. मम्मा प्लीज एक मूवी बघू दे, स्पायडरमॅनची मूवी बघायची होती त्याला. आणि त्याला मी परमिशन दिल्यावर बघा, म्हणजे मूवी बघता झोपला. आणि मी अंगावर टाकायला गेली, पुन्हा उठला आणि बोलतो नाही मला बघायचीच आहे. म्हटलं बघ, आणि लगेच 2 मिनिटात येऊन पाहते तर पिहू झोपी गेलेला. बिमार आहे म्हणून मी घरी ठेवलं यार, आणि इतक्या उचापती चाललेल्या आहेत काय सांगू. काय केलं ते, कसं काय केलं, टेस्ट करून बघ, खूप सही आहे बेटा. हो तर गरम खूप आहे. काय केलं तू, पण कशात केलं बघू दे. काय ठेवलं होतं गॅसवर, हे वाटीस का. मग बघा चॉकलेट ना ठेचून घेतलं, त्यामध्ये हॉर्लिक्स साखर, थांब बघू तर ते. अरे देवा, आता कोल्ड चॉकलेट याला बरं नाही माहीत आहे का, म्हणून हा घरी आहे आणि अशी उपद्व्याप करतो आहे. तो टेस्ट पासून तो दिवाळी हो जाएगी मेरी हॉट चॉकलेट की. बाई ग, टेस्ट पाहशील तर दिवाणी हो जाएंगी बोलते. आणि इतके कामं वाढवले असं काय रे पिहुरी कामी कामं करतो तू. बघा इकडे आलाय आता. इतक्या उचापती चालल्यात तुम्हाला काय सांगू. आणि आता मला असं वाटतं मी कशाला याला घरी ठेवलं. सकाळी खूप खोकलत होता, खूप जास्त. म्हटलं ठीक आहे राहू दे बाळा, आज घरी राहा, आराम कर. एक झालं की एक उचापती चाललेल्याच आहेत. त्याने जिलेबी घेतली ताटामध्ये, तेही ताट उलटं करून, आणि आता काट्या आणि चम्मचने ते खायची प्रॅक्टिस चाललेली. कट करून वगैरे. तो चाकू पिहू नवीन आहे, धारदार आहे बाळा. धारदार चाकू आहे तो. सिंचन पाहणं चाललेलं आहे, आणि जसं सिंचनची मूवी पाहणं चाललेलं आहे, त्यामध्ये तो काटा चम्मचनं खायची प्रॅक्टिस करत होता. सो म्हणून जे आहे आम्ही ही काटा चम्मचने खातो आहोत. हस. फायनली चला आता जे आहे मी कपाट आवरायला घेते. खूप दिवस झाले, आज आवा ते उद्या आवा ते वगैरे असं चाललंय. सो पसरा तर माहिती आहे तुम्हाला माझ्या कपाटात किती आहे, अगदी दाखवावंसं ही नाही वाटत आहे इतका पसरा आहे. पण तो पसरा बघून प्लीज मला जज करू नका, कारण इतक्यात माझी खरंच खूप जास्त धावपळ झालेली, त्यामुळे हा पसारा झाला आहे.
कपाट आवरायला घेतलं आणि तुमच्यासोबत साड्यांचं कलेक्शनच शेअर करते म्हटलं. सो तेच इथं शूट करत होती तर बघताय ना, पिहू इतका त्रास देत होता मला, तरीही मी कसं बसं शूट केलं. केव्हाची म्हणते आहे कबड आवरते, पण पिहू इतका परेशान करतो आहे. ॲक्च्युली आज आहे पिहू घरी. काल तुम्ही बघितलं त्याला कफ झालेला, खोकला झालेला, मी त्याला अद्रक आणि सहद देते आहे. पण आता कसं आयुर्वेदिक उपाय जे आहेत ते जरा वेळ घेतात. ॲक्च्युली आज त्याची इच्छा होती शाळेत जायची, बरं नसूनही, पण त्याला इतका कंटिन्युअसली खोकला येत होता ना की असं वाटत होतं खोकलताना म्हणजे ओमिट करून देईल की काय, म्हणून काही त्याला आम्ही स्कूलला पाठवलं नाही. आणि त्याची उपद्व्याप बघितलेच तुम्ही किती आहे ते. चला फायनली साड्या काढल्यात मी, सर्व साड्या काढल्यात मी. फक्त आज ठरलं होतं माझं की साड्यांच्या घड्या घालून ठेवायच्यात, तेवढं ते क्लीन करायचं, कपाट आवरायचं. पण लगेच डोक्यात बोलताच डोक्यात विचार आला की चला आज ना साडी कलेक्शन जे आहे माझं ते तुमच्यासोबत शेअर करते. नक्कीच तुम्हालाही पाहायला आवडेल. आणि तेच करत बसले आत्तापर्यंत. आता ते माझं सर्व आवरून वगैरे झालं, दाखवून झालं. आणि पसारा बघितलाच तुम्ही, इतका सर्व पसारा झालेला आहे, काय सांगू. सो आता चला त्या सर्व साड्यांच्या घड्या मला घालायच्या आहेत, त्यानंतर त्या व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या आहेत. आणि खाली जे ड्रेसचं सेक्शन आहे माझं तेही व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे. सो चला आता मी साड्यांच्या घड्या कशा घालते आय थिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तरीही जर जे नवीन असतील, ज्यांनी बघितलं नसेल किंवा ज्यांना पाहायचं असेल की मी साड्यांच्या घड्या कशा घालते ज्यामुळे माझ्या साड्या अगदी नीटनेटक्या राहतात, म्हणजे हातातून अशी पडल्यानं तरी काहीही फरक पडत नाही. सो चला, मी ना साड्यांची पॉकेट घडी घालते. खूप सोपी आहे. जसं आपण घडी घालतो साडीची तशी घालायची, व्यवस्थित पसरवायची. एका साईडनं एक मोठी अशी घडी घालायची आणि दुसऱ्या साईडनं छोट्या छोट्या 2 घड्या घालून ते जे आहे, जी मोठी घडी घातलेली त्याच्या आतमध्ये जे आहे असं व्यवस्थित टाकून व्यवस्थित सेट करायचं. खूपच इझी पद्धत आहे, कुणालाही जमेल. आणि फायदा हिचा म्हणजे कायच बोलू, कोणत्याही प्रकारची साडी असली ना तरी इतकी छान राहते. नाहीतर काय प्रकार होतो जेव्हा साड्या आपण ऑर्गनाईज करून ठेवतो तेव्हा, तुमच्याकडे ऑर्गनायझर असतील तर ठीक, नसतील तर आपण साड्या एकावर एक ठेवतो किंवा मग हँगरला तरी लटकवतो. हँगरला लटकवल्या तरी जेव्हा सळसळीत साड्या असतात तर त्या घड्या मुडतातच, खाली पडतात. किंवा एकावर एक जरी ठेवल्यात ना, काही साड्या अशा असतात की त्यांच्या घड्या व्यवस्थित जमत नाहीत किंवा त्या सटकणाऱ्या असतात. सो त्यावर ठेवलेल्या सर्व साड्या सटकतात आणि घड्या मोडतात. पण या पद्धतीने इतकी परफेक्ट घडी बसते ना की ती म्हणजे साडी अगदी हातातनं खाली जरी पडली का तरीही निसटत नाही. आणि बघा या पॉकेटमध्ये तुम्ही तुमचं ब्लाऊज, पेटिकोट तेही सर्व एकाच ठिकाणी ठेवू शकता. म्हणजे वेगळ्या ब्लाऊज ऑर्गनायझरची किंवा पेटिकोटची शोधाशोध करायची तुम्हाला गरज पडत नाही. आणि अशा साड्या ज्यांच्या घड्याच व्यवस्थित होत नाहीत त्याही साड्या खरंच खूप नीटनेटक्या राहतात अशा पॉकेट घडीमुळे. ह्या साड्या तुम्हाला दाखवता घड्या घालता 4:30 वाजलेत. आरोही आली आणि आरोहीला मी एक प्रश्न विचारते आता. आरू केव्हाची बघते मम्मा काय करते, कशाला पसारा काढला वगैरे वगैरे. आरू तुला ना मी एक सोपा प्रश्न विचारते आता. माझ्या अशा 3 साड्या सांग. एक साडी म्हणजे थोडी रिच आहे जी मला फार आवडते. इतका सोपा प्रश्न, बापरे. हां, सेकंड साडी अशी सांग जी मीडियम आहे पण तीही मला नेहमी घालायला आवडते. आणि एक अशी सांग की मला कुठेही जायचं असलं की पटकन घालते. आणि जे तू ऑब्झर्व करते ना, म्हणजे मी त्या साड्या किती फ्रिक्वेंटली घालते किंवा माझ्या बोलण्यातून वगैरे, कारण साडीप्रेम हिला माहीत आहे माझं, मी नेहमी सांगत असते. बघू आता आरू किती चांगल्या प्रकारे मला प्रेमच आहे, साडी घालत कधीच नाही. आता उगीच घालणार आहे का, काही कार्यक्रम असेल काही असेल तेव्हाच घालेल ना. घरात साडी घालून बसत जाऊ का? घालत जा, बघेल थांब, घालत जा बोलते बघा. बाप बोलायच्या आधी लेकरच बोलतात. बरं जाऊ देत, सांग तू. हा मी बॅक कॅमेरा ऑन करते. सांग आरू आता 3 साड्या सिलेक्ट कर. बाई ग, एकाच मिनिटात ओळखते की काय कोणती नेमकी. करेक्ट. गावाला जाताना रोज. हां,
ही साडी म्हणजे मी एनी टाईम नेसते, एनी टाईम. म्हणजे मला खेड्यागावी कुठेही आमच्या आजूबाजूला जायचं असलं आणि थोड्या वेळासाठी जायचं असलं, मोठा फंक्शन असला तर माझी पहिली चॉईस असते. आणि एक मीडियम सांग, जी असे छोटे मोठे सिम्पलचे प्रोग्राम असतील तेव्हा मला नेसायला फार आवडते. अगदी बरोबर. ही माझी साडी माझी खूप जास्त आवडीची आहे. मी कधीही म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी नेसते ती. अरे मला नव्हतं वाटलं, मला खरंच नव्हतं वाटलं की आरू इतक्या चांगल्या प्रकारे आणि इतक्या पटकन ओळखेल. की ऑब्झर्वेशन खूप छान आहे आरूचं माझ्या बाबतीत. खरंच ह्या 3 साड्या माझ्या खूप 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 जास्त फेवरेट आहेत. त्या आरोहीने त्या परफेक्ट ओळखल्यात. आणि आता खरं सांगते, इतकं सर्व कामं चाललेली, त्यात पिहू त्रास देतोय, त्यामुळे इतकं दमल्यासारखं होत होतं ना मला. म्हणजे भूक लागली होती आणि काही खायची इच्छा होत नव्हती. मग म्हटलं दही आहे घरात, सो ते खाते. पण दह्याच्या बाबतीत असं होतं ना, म्हणजे इतक्यात मी दही फार कमी लावते आहे. कारण दही म्हटलं की साखर टाकून खावी लागते. कढी आमच्याकडे कधीतरीच बनते किंवा रायता बनवते म्हटलं तरी कोणी इतक्या आवडून खात नाही. सो त्यामुळे आणि दही मला खायला फार आवडतं. सो कितीही कंट्रोल केलं तरी मला दही खावंसं वाटतं. दही खायला घेतलं की त्यात साखर जाते आणि साखर खावशी नाही वाटत. म्हणून इतक्यात दही बनवणं मी बंद केलेलं. पण आज बनवलं आणि बघा काय छान बनलं आहे, अगदी पेड्यासारखं. सो चला, नाईलाज असतो, साखर घ्यावीच लागते. सो माझं दही एन्जॉय करते आणि नंतर तुम्हाला भेटते. इकडे इकडे उभा राहा. आकर आज पिहूनं म्हणजे हद्द झाली, त्रास द्यायची हद्द झाली. आणि वरनं म्हणतो सांग सांग, इतके पराक्रम केलेत का तू की सर्वांना कळावेत ते. म्हणजे आज इतकं त्रासून सोडलं पिहूने. पिहूने इतकं त्रासून सोडलं म्हणजे कशाला सुट्टी दिली याला असं वाटतंय मला. आता शाळेत असला की बरा असतो बाबा. शेमडा दिवसभर काही ना काही चाललेलं होतं. आता मी माझ्या भावासोबत फोनवर बोलत होते. कॉल आला होता, दीदी कधी येते रक्षाबंधनला. याने आम्हाला सरळ बोलूही दिलं नाही. बरं ते झालं, थोडा कसा तरी शांत झाला. आता रोहितचे पप्पा ऑफिसला गेलेत 10 वाजता. मी आवरावर करायला लागले. म्हटलं आता पटकन झोपी जायचं. फक्त 5 मिनटं बेडरूममध्ये गेले मी बेड तयार करण्यासाठी. तर पिहूने तुम्ही बघितले एवढे पराक्रम करून घेतलेत. नवीन पेन घेऊन आलेली मी आरोहीसाठी. त्याने ती कोणत्या रील्समध्ये बघितलं असं तो सांगतोय आता, शॉर्टमध्ये का रील्समध्ये. आणि ओढलं आणि पूर्ण शाई त्याच्या तोंडात गेली, तोंडातून पोटात गेली. त्याने काही त्या जे फाउंटेन आहे त्यामध्ये टाकली आणि बेसिंगमध्ये मला काळं दिसलं. आणि पिहू लगेच कसा काय ब्रश करत आहे न सांगता. आज मला आश्चर्य वाटलं म्हणून मी गेली तिथपर्यंत. बापरे, आज न सांगता ब्रश करत आहे माझं बाळ. तर बेसिंग काळं दिसलं आणि बघते तर काय आहे हे. तर काहीच नाही मम्मा, असंच आहे मम्मा, कलर पेन आहे मम्मा. नंतर मग त्याला ती भीती वाटली की आपल्या पोटात गेली, आता आपली जीभ पूर्ण काळी झाली. त्याची भीती वाटली म्हणून मग रडत मला सांगतो कसं, मम्मा मी शाई पिली. ॲक्टिंग होती. घाबरला होता तू तेव्हा. काय ॲक्टिंग नव्हती, असा घाबरला होता की काय सांगू. आई ग, त्यामुळे ना खरंच असं वाटतं कधी नको बाबा सुट्ट्या, यांची शाळा असलेली बरी. आज खरंच पिऊने इतकी उपद्व्यापी गोष्ट केली. आपण सहन करतो, सांभाळून घेतो, पण आज दिवसभर काही ना काही चाललेलं आहे. चला आता छोटी मोठी कामं राहिलीत ती आवरते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा. आणि कमेंटमध्ये थोडंसं पिहूला रागवासुद्धा, कारण हा मला इतक्यात खूप त्रास देतोय, खूप जास्त त्रास देतोय. म्हणून स्पेशली पिहूसाठी कमेंट्स करा की बाळा छान वाग, मम्माला त्रास देऊ नको. बरं चला, आता स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स. बाय. बाय.